नमस्कार, मी अमोल भीमराव देसाई आणि तुम्ही बघताय दख्खन मीडिया। या चॅनलच्या माध्यमातून समाजातल्या वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय। हे चॅनल तुम्ही अद्याप सबस्क्राइब केलं नसेल तर हे चॅनल सबस्क्राइब करा। आज एक अनोखा व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन येतोय। हल्ली बघायला गेलं तर पर स्क्वेअर फीट म्हणजे 1 स्क्वेअर फीट जागेसाठी भांडणं होताना आपण बघितलेली आहेत, पण बटकणंगले येथील नंदकुमार गोरुले यांनी त्यांची स्वतःची 6 गुंठे जागा आणि त्या 6 गुंठे जागेमध्ये एक स्मृतिवन बनवलेलं आहे। त्याला त्यांनी नाव दिलेलं आहे शांतीवन। तर हे शांतीवन काय आहे, तिथं कशा पद्धतीने सोयी सुविधा असणार आहे आणि समाजासाठी किंवा लोकांसाठी ते कशा पद्धतीने खुलं केलं जाणार आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे। चला तर मग तर ज्यांच्या संकल्पनेतून हे शांतीवन निर्माण झालं ते नंदकुमार गोरुले सर आपल्या सोबत आहेत।
तर आपण त्यांच्याशी गप्पा मारूया. सर, काय नेमकी संकल्पना आहे? सर्वप्रथम मी तुम्हाला दख्खन मीडियाला धन्यवाद देतो की खरं तर हा अगदी एक छोटासा कार्यक्रम समारंभ आज जो इथे झाला तो तसं म्हणावं तर आमचा कौटुंबिक समारंभ म्हणावा लागेल, कारण माझ्या आई वडिलांचं स्मारक आहे. परंतु तो आज जी मंडळी जमा झाली त्यांनी ज्या माझ्या मातापित्याबद्दल भावना व्यक्त केल्या त्यातून हा समारंभ आमचा कौटुंबिक राहिला नसून आज हा सामाजिक झाल्यासारखा मला वाटतो आणि त्याचं एक मला वेगळं समाधान आहे. आई वडील जन्माला येणारे सगळेच जाणार आहोत, आपणही जाणार आहोत. आई वडील असताना आपल्याला त्यांची फारशी नसतं काय वाटत नाही. त्यांचं वृद्धत्व, त्यांचे आजारपण, प्रत्येकाला जगण्याचं स्वातंत्र्य असल्यामुळे मुलं हळूहळू कंटाळतात. हा सगळ्यात म्हणजे दोन्ही बाजूने बघितलं तर दोघांच्याही दोघांची ह्या बाजू मतं तशी अगदी योग्यच वाटतात. कधी आपण तरुण असताना आपल्याला वाटतं की म्हातारे आईबाबांचं, पण आपण ज्यावेळी वृद्ध होणार आहोत त्यावेळी काय, हा खरा प्रश्न आहे. मला साधारणपणे 2-1 महिन्यापूर्वी अचानक अशी प्रेरणा झाली की आपण इथे बांधून टाकावं, कारण इथे खूप असं झाडझाडवर आणि जंगल माजलं होतं अक्षरशः. आणि ते साफ करता करता कल्पना सुचली की ज्या ठिकाणी आईचं आणि बाबांचं आता मागे तुम्ही पाहतात तिथे दहन झालं होतं, त्या ठिकाणी असं काहीतरी निर्माण करावं की जिथे आम्हाला माथा टेकायला एक जागा मिळेल कुटुंबाला. आणि जेव्हा ते बांधत गेलो त्यावेळी मला का कोणत्याने कळत गेली बाबाची, माझ्या वडिलांची महती मला कळत गेली. कारण ते सत्यशोधक समाजाचे नुसते अनुयायी नव्हते. आज मी छोटा मोठा जो कलावंत आहे ही कला तिथून झिरपत म्हणजे त्यांची आजी, म्हणजे तुम्ही समोर जर पाहाल तर त्यांच्या आईचं म्हणजे माझ्या आजीचं देखील मी एक छोटंसं तुळशी वृंदावन तिथं उभं केलंय. तिथून ती झिरपत आज माझ्यापर्यंत आलेली आहे ती कला. तर किती दिलंय ह्या माणसाने समाजासाठी. आणि मला माहित नाही की मेल्यानंतर आपण मग कावळ्याला ठेवतो आणि काय काय त्यांच्यासाठी करतो वगैरे, जिवंत असताना आपण काही करत नाही. सगळं जरी खरं असेल, हे आम्ही आता जे निर्माण केलंय माझ्या पत्नी, माझ्या मुलांनी, माझ्या मित्रमंडळींनी सहकार्यातून आम्ही जे केलं हे तिथपर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचले की नाही मग कुणालाच माहित नाहीये. पण मला मात्र निश्चितपणे आनंद मिळालाय. हा आनंद मी मिळवलेला आहे. आणि हे करताना मला अशी कोणीतरी यापासून प्रेरणा वगैरे घ्यावी असा मोठा हेतू वगैरे असं काही सामाजिक माझ्या डोक्यात काही नव्हतं. पण आजचा कार्यक्रम जेव्हा झाला अमोलजी, तेव्हा मला त्याच्या बोलण्यातून जाणवलं की यापासून प्रेरणा अशी गेलेली आहे, लोकांच्या पर्यंत सरकत गेली आहे. लोकांना असं वाटलेलं आहे की अरे बापरे, खरं आहे, आई बाबा गेल्यानंतर हा करू शकतो. आज आपले आई बाबा जिवंत आहेत आणि आपण त्यांना कोणती ट्रीटमेंट देतो. तर अशा पद्धतीने एक वातावरणाला एक मोठा चांगला कार्यक्रम झाला. आणि सगळा अर्थात तुम्ही तो कव्हर केला एवढा छोटेखानी, म्हणजे ते दख्खन म्हणावे की दखल म्हणावं, कारण तुमच्या सगळ्याच व्हिडिओची लोक दखल घेतात. मागे तुम्ही माझा व्हिडिओ केला होता आणि आज दिवसभर तुमची सगळी टीम इथे आलेली आहे. माझ्या कल्पनेत आता तुम्हालाही माहित आहे, तुम्ही माझ्यात पहिल्या नाट्यसंस्थेत रंगलारी कलामंच नाट्यसंस्थेत तुम्ही शिकून आता तुम्ही सिनेमा करता, तुम्ही सिरियल मधनं करता, परिसरामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तुम्ही प्रसिद्ध पावलेले आहात. तर मला मुळातच तुम्ही मला जर ओळखलं असेल तर तुम्हाला मार्गदर्शन जे काय मला शिकवता येत होतं ते शिकवता कळलं असेल की मला आनंद घ्या असं वाटतं. छोट्या छोट्या गोष्टीत माणसाला आनंद घेता येतो. माझा स्वभाव उत्सवी आहे. उत्साही किती आहे माहित नाही, वयोमानानुसार उत्साह थोडा कमी झाला असेल, पण उत्सवी मला उत्सव आवडतात. आणि मग इथे सतत हा एक उत्सव घडावा आणि लोकांनी आनंद घ्यावा. कारण माझे गुरुच धर्मवीर आनंद दिघे असल्यामुळे इथे आपण त्यालाच नाव दिलेलं आहे आनंद मुक्त अभ्यासिका आणि विरंगुळा केंद्र. मुक्त अभ्यासिका म्हणजे कुठेही बसून त्याने अभ्यास करावा, केवळ पुस्तके घेऊन नये. त्यांनी शारीरिक व्यायामाचा घ्यावा, खेळाचा घ्यावा, कसलंही घ्यावा. आता झाडं झुडपं आपण लावलेली आहेत, अनेक इथे झाडं वेगवेगळ्या प्रकारची. मी माझ्या काही त्यातल्या मित्रांना विचारून, ज्यांना वनस्पती शास्त्रातलं ठाऊक आहे अशा मित्रांना विचारून मी काही झाडं लावली. मला ती हौस आहे, मला आवड आहे मातीत. कारण शेवटी तिथे लिहिल्याप्रमाणे पुन्हा ते मातीवर प्रेम म्हणजे स्वतःवर प्रेम, आपली शेवटी मातीच होणार आहे. आणि त्यानुसार इथं आता माणसं येतील, गप्पा मारत बसतील संध्याकाळचं, आणि मग मुलं खेळतील, मुलं अभ्यास करतील, आंघोळ करतील. ह्या सगळ्या वातावरणाचा माझ्या आई वडिलांच्या आत्म्याला देखील त्यांनाही आनंद होईल ते कुठे असतील तर, कारण तेही सामाजिकच होते. माझ्याही घरातून आमची सगळ्यांची जरी गरिबी असली त्या काळी, माझ्या घरी 7-8 बायका तरी सांबार मागायला त्या काळी. म्हणजे आई तशी दानशूर होती, पैसेवाली बिलकुल नव्हती, त्याच श्रेणीतली, पण तिला दान द्यावं, थोडीशी तापट होती, पण स्वच्छतेची आवड होती. हे गुण काही माझ्यामध्ये तापटपणाचे आले. वडिलांचे मात्र बरचसं माझ्यामध्ये झिरपत आलं. ते तुम्ही मगाशी म्हणाला तेव्हा ते वक्ते होते, गायक होते, लेखक होते, अभिनेते होते, कवी होते, समाजसेवेची आवड होती, ते गणितज्ञ होते. एवढंच माझ्यामध्ये नाही, माझं गणित चुकलं आयुष्याचं, मी कलेकडे वळलो. तर हा अमोलजी हा माझा हेतू होता. आणि आज बघितलं असेल तुम्ही, गावातील सरपंच असू देत, गावातील सगळे महनीय नेते मंडळी, आणि त्यांच्यासोबत महत्वाचा माझा जो हेतू होता तो म्हणजे सत्यशोधक विचारांची आता शेवटला घरघर लागल्यासारखे आपण म्हणतो
की ती एक माणसं निघून गेली, ती झपाटलेली होती. मग त्या विचारांचे आता शेवटचे काही पाईक शिल्लक आहेत. आजही तो ठामपणे ते धरून ठेवलेलं आहे फुल्यांचं त्यांची. पण आज पुन्हा एकदा नव्यानं आपण या निमित्तानं सगळ्यांना बोलावलं, सगळी मंडळी आली, पुन्हा त्यांच्या आठवणी ताज्या झाल्या. पुन्हा एका चांगल्या सुधारकी विचाराचं, पुरोगामी विचाराचं वारं त्यांच्या. आताची काय थकलेली हाडं आहेत त्यांच्याकडून, आता काय समाजाला फार मोठं मिळेल किंवा काय मोठी क्रांती घडेल असं नाही. पण हे विचार राहिले पाहिजेत. कुठे कशी आग पेटेल मला माहित नाही, एक ठिणगी पेटू शकेल, त्याची ज्वाला होऊ शकेल. पण अशा तऱ्हेने ते एक मोठं छोटंसं काम निर्माण करता करता त्यातून असं मोठं काहीतरी आज निर्माण झाल्याचा मला एक फील आला. पण रावसाहेब गोरलेंचं स्मारक म्हटल्यानंतर त्यांचं स्मारक हे यथोचित आहे. केवळ माझे वडील म्हणून नव्हे, तर त्यांचं आचरण, त्यांनी जे केलेलं काम आहे, केवळ ही माणसं त्या काळात गरीब होती, यांना सपोर्ट नव्हता, गिरणी कामगार होते. ते सुरुवातीला कपबशा विसळल्या त्याने हॉटेलमध्ये, तिथून ते महाराष्ट्रामध्ये 14,000 विद्यार्थ्यामध्ये पहिले आले. त्यानंतर त्यांनी गिरण्या बंद पडल्या, त्यानंतर त्यांनी भाजी विकली, बटणं विकली, कसली इलेक्ट्रिकची बटणं विकली, दूध विकलं, 4-4 माळे चढून अर्धा लिटर दूध विकलं. त्यातून एक मुलगा डॉक्टर केला आणि तिथून साखळी सुरू झाली. बहिणीचा नवरा डॉक्टर, तिची 3 मुलं डॉक्टर, त्यांचे 2 जावई डॉक्टर, सुना डॉक्टर, भाव, असं सगळं ते आता निर्माण होत गेलंय की ओलीवाळी भाकरी खाऊन आम्ही जगणारे, नंतर मग विमानातून दुनिया फिरून हे सगळं कसं घडत गेलं. पण पाय आजही मातीचे असावेत, मातीवर माझं प्रेम आहे. म्हणून ह्या मातीतच 6 गुंठ्यामध्ये जिथे माझ्या आई वडिलांचं, आजीचं दहन झालेलं आहे, त्या ठिकाणी त्यांचे कण आहेत त्यांच्या देहाच्या राखेचे. त्या ठिकाणी आज हा समारंभ झाला. त्या समारंभासाठी माझे अनेक मित्र, माझ्या रंगलारे कलामंचचे, माझ्या वाचनालयाचे, माझ्या कॉलेजचे, संस्कार कॉलेजचे असंख्य मित्रांनी इथे सहकार्य केलं. इथे सगळे आले, त्याने हा इतका कार्यक्रम गोड केला. आणि त्यातही माझी पत्नी, जी ग्रामसंघाची अध्यक्ष आहे, तिची जी 20-25 मुलीच म्हणावं लागेल, कारण त्यांचा जो हसरा आणि खेळकर उत्साही स्वभाव आहे तो फक्त त्यांना स्त्रिया, महिला वगैरे भारत शब्द मुलीसारखे अल्लड अशा त्या बायकांनी खूप सुंदर आज तो कार्यक्रम साजरा केला. चांगलं त्यांनी जेवणही, तो आला मित्र, त्याने खूप छान जेवण केलं. आणि जाणारा प्रत्येक माणूस एक त्याच्यामध्ये, अमोलजी मला आणखीन एक त्याच्यामध्ये एक पॉझिटिव्ह मला एक काहीतरी मला सापडल्यासारखं वाटलं, फायदा झाल्याचा, फायदा म्हणू आपण त्याला, की काही भाऊबंदामध्ये आपल्या, तुम्हाला माहित आहे, भाऊबंद्या रामाच्या होत्या, पांडवांच्या मध्ये होत्या, रामायणात होत्या. इथे आपल्या इथे पण काही असे अबोले असतात, अकारण अबोला धरतो आपण, बोलत नाही काही नाही. पण आज या निमित्ताने मी बघितली एकमेकाशी न बोलणारी माणसं आज ती एक होत, हे आमचं आहे, राहू बाबा आमचे होते, हे गोरुल्यांचं आहे, असं एक भावना, सामुदायिक भावना या गर्दीमध्ये आज मला जमलेल्या लोकांच्या मध्ये आढळली. आणि पुन्हा एकदा मी सगळ्यांचे आभारी मानतो की एक छान कार्यक्रम झालेला आहे. आज लोकांना पर्यंत पोहोचला, तुम्ही पोहोचवला मंडळींनी तो. आणि इतकं स्वतःचा घरचा कार्यक्रम असल्याप्रमाणे तुम्ही सगळेजण इथे केला, त्यामुळे तुमचेही आभार. आणि असा हा छोटेखानी हेतू आहे. फक्त एवढंच सांगणं आहे की प्रत्येकाने आता हे बघून आपलं स्मारक करावं असं नव्हे, फक्त आता जिवंतपणी स्मारकाची आहे, जिवंत जी स्मारक आपल्या घरामध्ये आहेत, आपले आईबाबा जिवंत आहेत, त्यांना बघा, कारण शेवटी आपणही म्हातारे होणार आहोत. पण एक सांगतो, ज्यांनी आईबाबांचा छळ केला, त्यांना त्रास दिला, त्यांना ते सुखी नाही राहू शकत. हे मात्र मी सांगतो मला. नक्कीच तुमचा जो हेतू आहे तो साध्य होणार आहे, कारण बटकणंगले तसं चळवळ्यांचं गाव आहे. सत्यशोधक समाजातील किंवा सत्यशोधक विचारांवर जाणारे जवळपास एक आज 20-25 लोकांची नावं त्यांनी घेतली. आणि काही ना काही इनोव्हेटिव्ह होत असते बटकणंगलेमध्ये. तसंच ही गोष्ट जी आहे अख्ख्या महाराष्ट्रानं आदर्श घ्यावा अशी आहे. सरांनी म्हटल्याप्रमाणे आई वडील स्मारक बांधायचं आहे तर ते आई वडील मरण्याची वाट बघू नका, जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करा आणि त्यांच्या नंतर बाकीच्यांनी आदर्श घ्यावा असं काहीतरी तुमच्या हातनं व्हावं एवढी अपेक्षा करतो. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. सरांचा जो विचार आहे तो सर्वांपर्यंत पोहोचवा. स्वतःची काळजी घ्या, आई वडिलांची काळजी घ्या. धन्यवाद. धन्यवाद सगळ्यांना, धन्यवाद.